बरं काय मला अरे काल कुठे गेलतास? अरे काल गेलतो ह्याला सासरवाडीला. बर. अरे सासऱ्याचं कोंबडं होतं मसुबाला. अरे अशीची भाजी चालती. अरे वा मस्तच की. अरे तुला बघितलं पण तू गावलाच नाही. हा पण भाजी अशी चालती का नाही झॅकपाकच. काय गिरी, तू असंच म्हणत जा. बरं ऐक, हा तुला काय समजलं का? अरे काय झालं? अरे तुझा मित्र आहे का नाही रामभाऊ? हा अरे त्याची बायको काल पळून गेली. रामभाऊची? हो, आणि त्यानं काल जीव द्यायचा प्रयत्न केला. काय सांगतोय? अरे लोक समधी पळाली. अयो. अरे म्हणून तो कसा बसा वाचला. फासाव काय सांगतोय? बरं फासाव गेला. मी जातो. हो अरे सावकाश. अरे रामभाऊ, रामभाऊ, अरे काय झालं? अरे माझी बायको निघून गेली रे. गप गप गप. हे बघ, अरे बायकोच निघून गेली ना, त्यात काय एवढं वाईट वाटून घ्यायचं या? हा गप गप रडू नको. अरे पण असं काय झालं? हा अरे आमची रात्री भांडणं झाली बर. आणि सोन्याचा गंतर मागत होते आणि उसाला भाव नाही, बिल अजून यायचंय आणि हिला कुठनं सोन्याचं गंतर करू. बरं असू दे. हे बघ, वाईट वाटून घेऊ नकोस. हा गप गप गप. अरे ती गेले तर काय फरक पडतोय, आपण दुसरी करू. गप 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 रे गप. अरे गप बस. अरे मित्रा, बायको गेली म्हणून कोणी असं रडतं का? हा हे बघ, हे दोस्त तुझ्या शेवटपर्यंत तुला साथ देईन. आणि हे बघ, जर का तू परत असं बरं वाईट केलं, तुझी आणि माझी दोस्ती संपली बघ. हा बरं, मला सरपंचाने बोलावलंय, जरा काम आहे ते करून येतो. हे बघ, असा खचून जाऊ नको, मी आहे तुझ्या पाठीशी. हो बघ, रानातले काम बघ, ओसाला पाणी बिणी द्यायचं. येतो मी. हो हॅलो वायरमॅन साहेब, आमच्या रायतीचं काय झालं? आमची मोटर चालू व्हाय नाही. अहो चालू कशी होईल? लाईट बिलच भरलं नाही. वरनं आदेश आहेत, लाईट बिल भरल्याशिवाय कोणाची लाईट जोडली जाणार नाही. ठेवा फोन.
अरे पण हे असं फास घेऊन प्रश्न सुटतात का? हा? आल्या का तू माझा जीवाचा यार आहे, हे असं नाही करायचं. अरे मेला म्हणजे काय कुणाचं जाणार आहे? हा? चल गायला चल, चल गायला पाहिजे चल. असं फास देऊन कुठं प्रश्न सुटतात रे का? हा? असं परत करायचं नाही. कसं आहे ना, सरकार घरातलं असो किंवा बाहेरचं असो, ते निवडण्यात काय एकदा चूक केली ना, आयुष्याची अशीच फसगत. मला सांग, अरे ही ऊस जळाला तर जळू दे ना. अरे त्या ऊसापायी अनमोल जीव गमावतोस का? अरे हे मानव जीवन एकदाच आहे, ते असं फुकट घालवतोस. अरे कोण खातो तुझ्या ऊसाला? हा? अरे 6 रुपये किलो येड्या बाबळीचं सरपण जात या, आणि तुझा ऊस 2 रुपये किलोने कोणी खाई नाही. अरे जर त्या येड्या बाबळीवर प्रक्रिया केली ना आणि त्याचा कोळसा केला तर 20,000 रुपये क्विंटलने जात ती लाकूड. कोण खातं रे ऊसाला? आणि ह्या ऊसापायी तू आत्महत्या करतोयस? हा? अरे काय असं ह्या ऊसात? हा? अरे त्याचं काय कमी बाळत पण आहे का? लागवड करा, ही करा, खत टाका, पाणी द्या, ही सरकारची अशी बोंब, लाईट कट करत या. हा? मुकादमाच्या माग लागा, आला येत तर ठीक, नाही तर त्याला तुरा येतो या. पुन्हा त्या टोळीवालेला एखादं बोकाड कापा. अरे शेतकऱ्यांनी काय फास घ्यायचा का? हा? अरे मला बी कळतं या, म्हणून मित्र असं जीवावर कधी उठायचं नाही. अरे बायको गेली, अरे जाऊ दे, अरे दुसरी बायको करू. आणि हे सरकार आहे ना, ह्या सरकारला तर या बारतीला इंगात दाखवायचा. अरे असेलच की एखादं सरकार जी तुझ्या माझ्यासारख्या शेतकऱ्याचा विचार करेल, त्याला येळेत लाईट देईल, त्याच्या जीवाचा विचार करेल. अरे आतापर्यंत किती शेतकरी मेले रे? कुठलं सरकार त्याला दत्तक घेतय का? एखादा पुढाऱ्याने कुणाला एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला घेतलंय का दत्तक? अरे काय त्या मराठवाड्यात अवस्था आहे. हा? जर ते पण आपणच करायचं म्हणल्यावर काय त्याचा उपयोग आहे? आजपर्यंत मला सांग, कुठल्या आमदाराने खासदाराने इलेक्शन मध्ये हारलं म्हणून आत्महत्या केली का? मग आपल्या शेतकऱ्यानेच का आत्महत्या करायची? हा? बघ मित्रा, तू माझा जीवाचा जीवलग मित्र आहेस. ह्या वेळेस एक वेळ आपण सरकार बदलू, पण आपला मोलाचा जीव घालवायचा नाही, कारण मी सगळं घालू शकतो मित्रा. तुझ्यासारखा मित्र परत आता निर्णय घेऊ नकोस मित्रा.